नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपणास घेऊन आलेलो आमच्या मिरचीच्या रोपाच्या वाफ्यांकडे आणि आम्ही आपणास सांगणार आहोत की आम्ही मिरचीचं रोप टाकताना काय काय काळजी घेतली आहे, मिरचीचं कोणतं रोप टाकलं आहे आणि आम्ही त्याचं नियोजन कसं करणार याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। प्रथमतः आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आता जो आमचा स्प्रे चालू आहे हा स्प्रे आम्ही याकरिता मारत आहोत की आता जो अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमुळे आमच्या येथील पानांची गड, रोपाची पानाची गड, सोबतच त्याच्यावर येणारा पिवळटपणा आणि सोबतच लागलेल्या अळ्यांचा जास्त मार हा रोखण्यासाठी आम्ही त्याच्यावर आता स्प्रे काढून राहिलेलो आहे। त्यात आम्ही टाकला आहे थायमेथॉक्झाम टाकला आहे। थायमेथॉक्झाम सोबत आम्ही टाकलेला आहे रेडोमिल टाकलेला आहे पावडर आणि सोबतच त्याला हिरवटपणा येण्यासाठी आम्ही थोडंसं एक मॉलिक्यूल टाकलेलं आहे मित्रांनो। तर आताच्या पद्धतीत जर बघायला गेलं तर आमचं रोप तयार झालेलं आहे, पण जमीन आतापर्यंत तयार झाली नसल्या कारणाने आम्ही आता त्याची लागवड करू शकत नाही। त्यासाठी आम्हाला त्याला टिकवून ठेवायचं आहे, कारण आता यावर्षी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अतिवृष्टीमुळे आपल्या इथं जे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याकरिता आम्ही याचा मजबूत पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मित्रांनो रोपाचं। आता जे आम्ही स्प्रे करून राहिलो आहे स्टारजेट नावाची व्हेरायटी आहे। स्टारजेट नावाचं रोप खूपच चांगलं रेजिस्ट करून राहिलं आहे, म्हणजे त्याच्यावर कोणता अटॅकसुद्धा नाही आहे आणि त्यात स्ट्रॉंगनेससुद्धा खूप चांगली आहे। आणि आमच्याकडे तलवार नावाची व्हेरायटी आहे। तलवार नावाच्या व्हेरायटीला त्या रोपाला थोडासा पिवळटपणा आलेला आहे, सोबतच त्याच्यातले पानगळसुद्धा वाढलेली आहे आणि त्याची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे आम्ही त्याची कटिंगसुद्धा केलेली आहे मित्रांनो। आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दाखवूच, पण आता जो सध्या तुम्ही रोप बघून राहिला आहे हे रोप आहे स्टारजेट नावाचं। स्टारजेट नावाची व्हेरायटी खूपच छान असल्या कारणाने आम्ही सुद्धा स्टारजेट ही व्हेरायटी लावलेली आहे आणि आम्ही याची जास्त प्रमाणात लागवड करणार आहोत। जवळपास 70% लागवड आमच्या इथे स्टारजेट या रोपाची होणार आहे मित्रांनो। तर आपण बघू शकता की किती छान पद्धतीनं, म्हणजे याच्यावर कोणता अटॅक नाही आहे, कोणत्याच प्रमाणात याच्यावर जास्त अळ्यांचा प्रादुर्भाव नाही आहे आणि सोबतच याला पिवळटपणासुद्धा आलेला नाही। आणि यासोबतच आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही सुरुवातीला जो व्हाईट रूटसाठी मजबूतपणा येतो आपल्या इथं जर लागवड करता वेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुळांना, म्हणजे जे व्हाईट रूट्स आहेत म्हणजे पांढऱ्या मुळांची जी जाडी असते ती खूप भक्कम प्रमाणात पाहिजे आहे। जर ती भक्कम प्रमाणात मजबूत जरी असेल तर तुमच्या इथल्या झाडांची चांगली वाढ होते, सोबतच तुमचे झाडं निरोगी असतात आणि त्यांची लागवड काय एकदा चांगल्या प्रमाणात झाली तर तुम्हाला समोर कोणत्याच रोगांचा जास्त सामना करावा लागत नाही। त्यासाठी प्रथमतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुळांची जाडी किती मजबूत बनते याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला ह्युमिक सोबतच तुम्हाला एखादी चांगल्या मजबूत फंगीसाईड लावण करत्या वेळेस त्यांच्यामध्ये मुळांची भिजवून लागवड करणं खूप महत्त्वाची आहे। आणि सोबतच ज्यावेळेस तुम्ही रोप टाकता त्यावेळेस तुमच्या इथं शेणखताचा जास्त वापर करायला हवा आणि ते पण शेणखत जे आहे ते मुरलेलं शेणखत हवं आहे। नाहीतर कोणी रासायनिक खतं टाकतात आणि रासायनिक खतं टाकल्यामुळं आपलं रोपटं स्टिम्युलाइट होतं। स्टिम्युलाइट रोपटं झाल्यामुळं त्याच्यावर जास्त प्रमाणात रोग येतो आणि आपली सुरुवातीलाच लागवड बिघडून जाते। याची दक्षता घेणं खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो। आपल्या इथं शेतकरी त्याचाच DAP वगैरेचा जास्त छिडकाव करतात, त्या कारणानं आपल्या इथलं रोप लवकर वाढून येतं। रोप लवकर वाढून आलं तर त्याच्यात पाहिजे तसा मजबूतपणा राहत नाही। आपल्याला सांगतो मित्रांनो, आपल्या इथले शेतकरी जास्त प्रमाणात DAPचा वापर करतात। आपण कधीही जेव्हा सगळ्यात जास्त मित्रांनो DAPचा वापर करतात, तर याची गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपण जेव्हा रोप वाफे तयार करतो त्यावेळेस आपल्या इथं कोणत्याही प्रकारचं DAP किंवा इतर रासायनिक खतं टाकणं टाळा, ज्यामुळं तुमच्या इथले जे स्टिम्युलाइट झाडं आहे हे स्टिम्युलाइट झाडं होणार नाही आणि तुमच्या इथं कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही याची दक्षता घ्या। तुम्हाला ज्या प्रकारे म्हटलं होतं की आम्ही झाडाची कटिंग केली आहे, ज्या झाडांची अतिरिक्त वाढ झाली होती त्या झाडांची आम्ही कटिंग केलेली आहे मित्रांनो। कारण जर तुमच्या झाडांची जर कटिंग झाली तर त्यांना आणखी नवीन ब्रँचेस येतात आणि अननेसेसरी ग्रोथ न झाल्यामुळे तुमच्या आतलं जे खोड आहे, झाडाचं रोपट्याचं जे खोड आहे
ते खोड मजबूत होतं आणि सोबतच जे व्हाईट रूट्स आहेत, आपल्या इथलं व्हाईट रूट्स खूप चांगल्या प्रमाणे जाडी तयार झालेली आहे. त्या व्हाईट रूट्सची चांगल्या प्रमाणे जाडी तयार झाल्या असल्या कारणानं आपल्या इथं जी लागवड होणार आहे ती लागवड खूप मजबूत होणार आहे मित्रांनो. आम्ही लागवडीचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत आणि मी संपूर्ण एक मोठा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्या माध्यमातून सांगणार आहोत की आम्ही व्हेरायटी कोणती चूज केली आहे, त्याचं कारण काय आणि आम्ही रोपं केव्हा टाकले, वाफे कधी बनवले आणि सोबतच आम्ही जी लागवड करत आहोत ती कोणत्या पद्धतीनं करत आहोत आणि सोबतच आमचं अंतर काय असणार आहे, आम्ही सुरुवातीपासनं याची जी काळजी घेणार आहोत ती कशा प्रकारे करणार आणि आम्ही योग्य पद्धतीनं मिरचीचं नियोजन कसं करणार, ही संपूर्ण माहिती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येऊ मित्रांनो. तर प्रथमतः जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडून राहा मित्रांनो. धन्यवाद.